गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव म्हणजे 1 मे हा महाराष्ट्र दिन आपला. 1 मे दिवशी महाराष्ट्राला 65 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होतोय आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून जे काही आपले विभाग आहेत, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, मुंबई असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र, सगळे या भागातून जे तिथली नद्या आहेत किंवा गडकिल्ले आहेत, तिथली माती, तिथलं जल हे यात्रेच्या माध्यमातून 1 मेला मुंबई त्या ठिकाणी आणलं जाणार आहे. आणि हुतात्म्यांना त्या ठिकाणी स्मरण करून जांभोरी मैदानामध्ये एक मोठा महोत्सव आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी भरवत आहोत. आणि त्याला अनेक मान्यवर, माजी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे, भारतरत्नला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांना त्या ठिकाणी आपण बोलवण्यात आलेलं आहे. आणि ज्यांना 65 वर्ष पूर्ण झालेत, जे महाराष्ट्रामध्ये जडणघडणामध्ये त्यांचं योगदान आहे, त्याही लोकांना बोलून घेऊन सन्मानित करण्याचं काम या गौरवशाली महाराष्ट्राच्या महोत्सवामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आज पश्चिम महाराष्ट्रातली यात्रेला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि 28 तारखेपासून नरसी नामदेव या ठिकाणाहून आपली मराठवाड्याची यात्रा त्या ठिकाणी निघणार आहे. 3 दिवसाची ती यात्रा त्या ठिकाणची असणार आहे. ती नरसी नामदेवून परभणीला येईल, परभणीहून नांदेडला येईल, नांदेडहून कंधारच्या किल्ल्याला येईल, कंधारच्या किल्ल्यावरून उदगीरला येईल, उदगीरहून लातूरला येईल, लातूरहून औशालाच्या किल्ल्याला जाईल, औशाहून नळदूरला जाईल, नळदूरहून तुळजाभवानी मातेचं दर्शन त्या ठिकाणी घेईल, तिथून ते बीड मार्गे, जालना मार्गे संभाजीनगरला त्या ठिकाणी पोहोचेल आणि संभाजीनगरवरून मुंबईला त्या ठिकाणी पोहोचणार आहे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो की गौरवशाली महाराष्ट्राच्या महोत्सवामध्ये आपणही त्या ठिकाणी सहभागी व्हा. अतिशय चांगला कार्यक्रम पहिल्यांदा कोणत्या तरी राजकीय पक्षांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण सर्वांनी सहभागी व्हावी हे नम्र आव्हान या ठिकाणी मी करतो.